या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत? खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक जंगले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ या विभागात सर्वाधिक जंगले आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर श्री रंगनाथ हे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताच्या राष्ट्रपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? भारताच्या राष्ट्रपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 6 मे सन 1952 साली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल. 8 महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्रात खालीलपैकी सर्वात कमी पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आर्क्टिक महासागराचा साधारण आकार कसा आहे? आर्क्टिक महासागराचा साधारण आकार कसा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तुळाकार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 विषुववृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यातील किती किमीचा फरक आहे? विषुववृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यातील किती किमीचा फरक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 42 किमीचा फरक आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जीवावरण हे टिंबटिंब अनावरण आहे, तर शिलावरण जलावरण हे टिंबटिंब अनावरे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 जैविक व अजैविक अनावरे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 धूलिकणासोबत बाष्प जमा होऊन कशाची निर्मिती होती? धूलिकणासोबत बाष्प जमा होऊन कशाची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जलकण, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या थरातून रेडिओ लहरी परावर्तित होतात? खालीलपैकी कोणत्या थरातून रेडिओ लहरी परावर्तित होतात? तर ऑप्शन क्रमांक 3 आयनांबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 केरळच्या किनारी भागात अणुऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचं खनिज कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 थेरियम, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी शोक व गिलगिट या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. धर्मतची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? धर्मतची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड या जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पोपळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पोपळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिपळूण या तालुक्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18
झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे? झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या शहरात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील कोणत्या महिन्यात मोसमी वारे जमिनीकडून व सागराकडे वाहतात? भारतातील कोणत्या महिन्यात मोसमी वारे जमिनीकडून सागराकडे वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डिसेंबर व जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते? MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कुष्ठरोग या उपचारासाठी वापरली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कृत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. 22 धातू ओढून तार काढता येणार या गुणधर्मास काय म्हणतात? धातू ओढून तार काढता येणार या गुणधर्मास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तन्यता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रसायन अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते? वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व म्हणजेच पाने, खोड, मुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बनारपट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बनारपट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या राज्यात बनारपट्टा राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे? गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डोकेदुखी हे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दूरदर्शन संचात कोणी किरण नलिका वापरली जाते? दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कॅथोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलत असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 तापमान या हवामानाच्या घटकामुळे हवेचा दाब बदलत असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कृषी कराराची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1921 साली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1964 साली करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कुटुंब कल्याण कार्यक्रम खालीपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1952 साली करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल.